पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांसाठीच्या कार्यक्रमात डिजिटल मीडिया परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली। पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगरमधील पत्रकारांच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले, अशोक सोनवणे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सदस्य यांचा सत्कार करण्यात आला। डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पत्रकारांनी देखील डिजिटल मीडियाकडे वळणं काळाची गरज असल्याची भावना डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर यांनी व्यक्त केली। माध्यम, यूट्यूब चॅनल आणि पोर्टलमध्ये पत्रकारिता करणाऱ्या नगर शहरातील युवकांनी एकत्रित येत डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून संघटना स्थापन केली आहे। ही संघटना राज्य पातळीवर काम करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असून माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाचा स्वीकार करून वाटचाल करणार आहे। तर नवोदित पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना चालना देण्याचं काम केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी दिली। डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सचिन शिंदे, सचिव बाबा ढाकणे, उपाध्यक्ष शुभम पाचारणे, सौरभ गायकवाड, खजिनदार सचिन कलमदाणे, कार्यकारिणी सदस्य गिरीश रासकर, प्रवीण सुरवसे, सचिन मोकळ, प्रसाद शिंदे, अमित आवारी, शबीर सय्यद, यतीन कांबळे, मुकुंद भट, दीपक कासवा, अमोल भांबरकर, अनिकेत गवळी, अविनाश बनकर, विक्रम लोखंडे, तुषार चित्तम, प्रकाश साळवे, समर्थ गोसावी, आयनुल शेख आदींचा समावेश आहे। न्यूज पोर्टल आणि टीव्ही चॅनलचं याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं का? आणि ते काय झालं आता हल्ली अनेक दिसतात आपले चॅनल, न्यूज पोर्टल याचं रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचं। बरोबर। मी ज्यावेळेस शिरोतालुका.com म्हणजे तालुक्यात राज्यातली न्यूज पहिली वेबसाईट सुरू केली त्यावेळेस असं काही नाही, मी सगळी म्हणजे अनेक वर्ष मी सोशल मीडियावर लेख लिहितोय की अनेकांनी राज्यभरात फोन की आम्हाला काय रजिस्ट्रेशन करावं लागेल का? मग आता 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक माहिती एक पत्र काढलं होतं, तुम्ही जर एखादी वेबसाईट चालवत असाल त्या भागातली त्याची माहिती सगळी आम्हाला द्या। वेबसाईटचा ओनर कोणी, वेबसाईटची URL काय आहे, तुमचा जीमेल काय आहे, तुमच्या जवळचं पोलीस स्टेशन काय आहे, तुम्ही कुठं रन करताय, तुमच्याकडे किती माणसं आहेत काम करतायत, ह्याची सगळी माहिती आपल्याला केंद्राकडे द्यावं लागते आणि मी स्वतः दिलेली आहे। त्यामुळं आपण निर्धास्तपणे वेबसाईट चालू शकतो। नंबर रजिस्ट्रेशन नंबर इतकी संख्या वाढलेली आहे म्हणजे कुठे हरियाणाच्याच वेबसाईटला द्यायचं का ते? केंद्र सरकारने प्रसार माध्यम जे आहे दिल्लीचं त्यांच्याकडे हो इन्फॉर्मेशन पण कंपनी ऍक्ट मध्ये हो त्याची माहिती आपल्याला त्यांना कळवायला। इन्कम ऍक्ट मध्ये सोशल मीडियावरचा जो मजकूर येतो त्याची विश्वासार्हता कितपत आहे? एकतर सोशल मीडियावरचा मूळ कोणी लिहिलेले हे सापडू शकत नाही, म्हणजे ते सापडत नाही, त्याच्यामुळे त्याची विश्वासार्हता म्हणजे ठेवतात। आपल्या पत्रकारांपुढे तेच आता आव्हान आहे सर्व पुढं की न्यूज आपण म्हणजे ती न्यूजवरती किती विश्वास ठेवायचा। आम्ही पण ऑनलाईन मीडिया काम करत असताना सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती एखादी बातम्यांना आम्ही पण केलेल्या बातमी, पण त्याच्यानंतर लगेच आम्हाला ती बदल करावा लागला की नाही चुकीचं आहे, घटना घडलेलीच नाही अशी, मग ते बदल करावं होतं कारण त्याच्या विषयावर 100% विश्वासार्हता ठेवता येत नाही। म्हणून तर तुमची न्यूजची लिंक जर गेली, एखाद्या बातमीची लिंक जर गेली तर त्याच्यावर लोक विश्वासार्हता ठेवतात आणि त्या विश्वासार्हता ठेवत नाही। ज्यावेळेस चेंजेस होतात किंवा चुकीची आहे म्हणून आपण बदल करतो, पण त्यामुळे नाग एखाद्याची बदनामी किंवा बाकीचं होत असेल त्या व्यक्तीने जर त्या संदर्भात गुन्हा दाखल केला तर त्या दृष्टिकोनातनं सोशल मीडियातल्या मॅटरचं एव्हिडन्स ऍक्ट मध्ये महत्व आहे का? गुन्हा दाखल होतोय ना त्याच्यावरती, गुन्हा दाखल होऊन अनेकांना माहितीच्या ह्याच्याखाली गुन्हा दाखल होतो। 500-499 तो ऑलरेडी होतोच ना, त्याच्यातले बी काही धोके आहेत एव्हिडन्स ऍक्टचे किंवा गुन्ह्याचे सोशल मीडियातले, तर ते बी थोडे सांगितलं तर बरं नाही। म्हणजे आता आपल्याकडे खरंच आव्हान तिथं आपण एखादी बातमी जे मिळवतो
त्यावेळेस आपण पाहता कॉपी पेस्ट मारतोय तर कॉपीराईटचा एक पहिला प्रश्न तोही गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरा, जर चुकीची माहिती आपण एखाद्या व्यक्तीच्याबद्दल जर बदनामीकारक माहिती प्रसारित केलेली असेल ती व्यक्ती पण गुन्हा दाखल करू शकते. तिसरी गोष्ट की आपण आपली स्वतःची विश्वासार्हता कमी होते. हे जर तीन नियम मुद्दे जरी आपण समोर ठेवले तरी खूप झाले याच्यामध्ये. नाही ना, आजकाल काय होते, आपण छापलं ना तो तडजोड करतो आणि परत ती बातमी तशीच ठेव, गप्प बस म्हणतो, पुढचं बोलू नको असं त्याच्यावर काय करायचं. ज्याने गुन्हा दाखल करायला नोटीस दिली, त्याला काय करायचं. हा लय मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. प्रिंट मीडियाला तो फार मोठा प्रश्न आहे. बातमी छापल्यावर तो संध्याकाळी लगेच ताबडतोब फोन करतो, नोटीस पाठवतो, वकील तयार असतो, मेलवरती नोटीस पडते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो फोन करतो परत की थांबवा, नोटीस पण मी माग घेतो, तुमचं काय ते बंद करू. असं तो लय मोठा प्रश्न आहे ना की नोटीस आली त्याला रिप्लाय काय द्यायचा. आपण त्याला रिप्लाय देणं गरजेचं आहे ना, बंधनकारक आहे आपल्याला ते. जर रिप्लाय आपण नाही दिला त्याला 48 तासात किंवा 7 दिवस तो दाखल करतो. काय करतो तो, नोटीस देतो, नोटीस देतो. तो नोटीस देऊन काय करतो, 2 दिवस आपल्याला जुलवत ठेवतो तो की तुमचा रिप्लाय येऊ नये, जाऊ द्या बाबा झालं तुम्ही बघ. आणि 4थ्या दिवशी आपल्याला काय वाटतं, ऑलरेडी कोर्टामध्ये तो दाखल करायची तयारी प्रोसेस. बरोबर. मी कारण मी सकाळमध्ये लेख केला होता महाराजांवरती एक लेख होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळवरती गेटवरती अनेक लोक आंदोलन घेऊन आले. मी पण 25 वर्ष काम करत असे अनुभव येत राहतात. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.